हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 79 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. From the following receipt and payment account and adjustment given below, you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 of Venna Cultural Association सातारा. म्हणजे तुम्हाला काय केलेलं आहे की एक रिसिट अँड पेमेंट दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. तर आपण बघूया, आपण काय करूया, एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करून घेऊया. तर मी इथं एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे इन द बुक्स ऑफ वेन्ना कल्चरल असोसिएशन सातारा. इन द बुक्स ऑफ पहिलं बुक्सचं नाव लिहायचं आहे, त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020. डेबिट साईड आहे, इकडं क्रेडिट साईड आहे. डेबिटला एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेन्सेस आहेत आणि इथं आहे तुमचं इन्कम. तर मी हा असा एक अकाउंट ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, सर्वात प्रथम इथं बघायचं आहे की जे ॲडजस्टमेंट आहे त्याला स्टार करून आपण घेणार आहोत. आता बघा, मी तुम्हाला हा क्वेश्चन खूप छान समजवणार आहे आणि म्हणून काय करा, हा लेसन किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. इथं दिलेलं आहे रिसिट. रिसिट म्हणजे मिळाले, आपल्याला इन्कम आहे. हे म्हणजे काय झालं, तुम्ही इथं लिहून ठेवू शकता, हे इन्कम आहे. हे काय आहे, रिसिट म्हणजे तुम्हाला मिळाले आणि पेमेंट म्हणजे तुम्ही पेड केले, म्हणजे हे एक्सपेन्सेस आहेत पेड. हे काय आहेत, पेमेंट म्हणजे एक्सपेन्सेस आहेत. पण इथं देताना ते काय करतात, आता टोटल सांगतात की 2-3 वर्षाचं मला किती पेड केलं, 2-3 वर्षामध्ये मला किती मिळालं. तर मी तुम्हाला हे समजून सांगते. पहिलं आपण हे रीड करून घेऊया. टू बॅलन्स BD म्हणजे ब्रॉड डाऊन केलेला आहे बॅलन्स. नेहमी लक्षात ठेवा, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा हा ओपनिंग बॅलन्स आहे. ह्या ओपनिंग बॅलन्सचं कुठंही पोस्टिंग करायचं नाही, म्हणून ह्याला क्रॉसची साईन करा. हे स्किप करायचं आहे, तुम्ही कुठेही पोस्ट करू नका. त्याच्यानंतर दिले टू सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. वर्गणीच्या स्वरूपात रिसीट झालं. रिसीट म्हणजे इन्कम झालं, मिळाले पैसे. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, आपलं करंट इयर आहे 2020, म्हणजे 1 एप्रिल 2019ला आपलं इयर चालू झालं आहे आणि 20ला संपलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे आपलं करंट इयर आहे बघा, 1920. आणि हे 18-19 हे प्रिवियस इयर आहे आणि 2021 हे तुमचं नेक्स्ट इयर आहे. आता इथं विचार करायचा आहे, जे करंट इयर आहे, आता आपण जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो ना, तो फक्त करंट इयरचा इन्कम अँड एक्सपेन्सेस शो करण्यासाठी बनवतो ना. अगोदरच्या इयरचा आपल्याला एक्सपेन्सेस लिहायचे आहेत किंवा इन्कम लिहायचं आहे ना, त्याच्यानंतरच्या इयरचं म्हणजे नेक्स्ट इयरचं पण आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरचा विचार करायचा नाही. मग कशाचा विचार करायचा आहे, तर जेव्हा पण तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन कराल तर त्याचा मिनिंग आहे की तुम्हाला करंट इयरचं एक्सपेंडिचर किती आहेत आणि करंट इयरचं इन्कम किती आहे तेच फक्त इथं दिसायला पाहिजे. आउटर कॉलममध्ये तुमच्या काय यायला पाहिजे, फक्त करंट इयरचं एक्सपेन्सेस आणि करंट इयरचं इन्कम. तर मग आपल्याला इथं विचार करायचा आहे, जर समजा तुम्ही हे 18-19 म्हणजे हे प्रिवियस इयर आहे, म्हणजे ना तुम्हाला मी इथं समजवते बघा, थोडंसं समजून घ्या. आपण पेनाने मी तुम्हाला एक वर्किंग करून दाखवते. इथं काय असतं माहिती आहे का, असं समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगते की असं आपण समजूया, तुम्ही 2018-19 हे तुमचं आहे प्रिवियस इयर. म्हणजे समजा तुम्ही तेव्हा 11th स्टँडर्डमध्ये होता, 11th स्टँडर्डला होता. आता 2019-20 म्हणजे हे करंट इयर आहे. आत्ता आपलं तुम्ही आता 12मध्ये आहात, करंट इयर असं समजूया आपण की तुम्ही आत्ताचं इयर चालू आहे असं समजू. 19-20 आत्ता चालू आहे आणि तुम्ही आत्ता 12वीला आहात. त्याच्यानंतर आहे 2020 and 21, तेव्हा तुम्ही कितवीला असाल नेक्स्ट इयरला. हे आहे तुमचं नेक्स्ट इयर म्हणजे तुम्ही असाल तेव्हा 13वीला म्हणजे FYला असाल. तर मग हे नेक्स्ट इयर हे असं आपलं आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, फक्त करंट इयरचंच आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरला पोस्टिंग करायचं आहे. म्हणजे आउटर कॉलममध्ये फक्त करंट इयरचे अमाऊंट यायला पाहिजेत. मग काय करावं लागेल बघा, जे करंट इयरचंच आपल्याला दाखवायचं आहे इन्कम किती आहे, म्हणजे प्रिवियस इयरचं इन्कम दिलेलं आहे त्याचा इथं विचार करायचा नाही आणि नेक्स्ट इयरचा विचार आपल्याला समजा. बघा आता तुम्ही काय केलं असं आपण समजूया की हा आपला एक क्लास आहे,
आणि ह्या क्लासमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ॲडमिशन घेतलेलं आहे असं समजूया. मग तुम्ही काय केलं, आता 12th स्टँडर्डला आहात, तुम्ही 12th स्टँडर्डची सबस्क्रिप्शन भरलं. फॉर एक्झाम्पल आपण फीज म्हणूया, फीज तुम्ही भरली, तर मला हे दाखवायचं हे तुम्ही फी भरली, तुमचे एक्सपेन्सेस आहेत, पण माझं इन्कम आहे, मी लिहिणार आहे इन्कम साईडला सबस्क्रिप्शन. पण मी फक्त 12th स्टँडर्डचं लिहिणार आहे. 11th स्टँडर्डचं मिळालं असेल तर मी स्किप करणार आहे, ह्याचं पोस्टिंग करणार नाही, कारण मला फक्त काय दाखवायचं आहे, इथं काय दाखवायचं आहे, इन्कमला मला फक्त 12वीच्या वर्गापासून किती इन्कम मिळालेलं आहे ते दाखवायचं आहे. म्हणून मी 11th इन्कम मी इथं लिहिणार नाही, फक्त कुठलं लिहिणार आहे, करंट इयरचं इन्कम लिहिणार. आणि जे नेक्स्ट इयरचं तुम्ही दिलं आहे, आता तुम्ही बघा, असं समजा की तुम्ही काय केलं, नेक्स्ट इयरची 10,000 रुपीज फी मला आत्ताच दिली. कधी, 12वीत असतानाच तुम्ही 13वीची फी भरलेली आहे. मग काय झालं, मला तर इन्कम झालं, पण हे इन्कम जे तुम्ही मला पैसे दिलेत ते माझी 12वीच्या वर्गापासून मिळालेली फी आहे का, 12वीच्या वर्गाची फी आहे का, नाही, ही FYची फी आहे, म्हणजे नेक्स्ट इयरची आहे, म्हणजे ही करंट इयरची नाही. मला ह्या वर्षी किती इन्कम झालं हे बघायचं आहे. तर मी काय करेन, समजा आता तुम्ही मला 10,000 रुपये दिलेत, मला इन्कम झालं आहे, पण ते ह्या वर्षाचं नाही, म्हणून मी ह्याचा विचार नाही करणार. पण मला ह्याचा थोडासा विचार करावा लागेल, कारण जर समजा तुम्ही FYला गेला, तर तुम्ही जर माझ्याकडे क्लास नाही लावला तर मला हे तुमचे पैसे परत करावे लागतील. म्हणजे मग हे कुठे येईल, तर हे जे तुम्ही मला नेक्स्ट इयरचे जे पैसे दिले ते लायबिलिटीला येईल, कारण मला तुमचे पैसे परत द्यायचे आहेत. म्हणून लायबिलिटीला मला शो करावं लागेल, कारण माझ्या दृष्टीनं ते देणं आहे. म्हणून मी ह्याचं पोस्टिंग एकच टाईम होतं, ह्याचं पोस्टिंग लायबिलिटीला करण, ह्याचं पोस्टिंग इन्कमला करण इथं, आणि फर्स्ट इयर जे प्रिव्हियस इयर दिलेलं आहे त्याचं पोस्टिंग मी करणार नाही. म्हणून मग मी काय करणार आहे, तर इथं जे प्रिव्हियस इयर आहे ह्याचं पोस्टिंगला मी क्रॉस करणार आहे, ह्याचं पोस्टिंग मी करणार नाही. आता ह्या क्वेश्चनमध्ये नाही करणार आहे, कदाचित नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येईल. जर वर बॅलन्स शीट दिली असते ना क्वेश्चनच्या वर, तर मग आपल्याला विचार करावा लागला असता. पण ह्या क्वेश्चनमध्ये आपण हे प्रिव्हियस इयरचं जे सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी आहे याचं पोस्टिंग करणार नाही. करंट इयरचं आहे याचं पोस्टिंग आपण इन्कमला करणार आहोत, म्हणून मी लिहिलं इथं इन्कम, नुसतं आय लिहिलं तरी चालेल. आणि हे जे 2021 नेक्स्ट इयरचं इन्कम आहे ते मी लिहिणार आहे लायबिलिटीला. तुम्ही यल लिहिलं तरी चालेल, कारण हे मला देणं आहे. तुम्ही मला पैसे दिलेत, बट तुम्ही जर नेक्स्ट इयरला क्लास लावला नाही तर मला हे तुमचे पैसे तुम्हाला परत द्यावे लागतील, म्हणून मी लायबिलिटीला लिहिणार आहे ह्या वर्षी. त्याच्यानंतर डोनेशन जनरल लिहिलं तर नेहमी लक्षात ठेवायचं, जनरल असेल तर ते इन्कमला येतं, आणि जर समजा कॅपिटलाइज असेल तर ते लायबिलिटीला येतं. तर इथं जनरल लिहिलं आहे, डोनेशनच्या स्वरूपात पैसे मिळाले, माझं इन्कम आहे, म्हणून मी इन्कमला पोस्टिंग करणार आहे. एंट्रन्स फीज प्रवेश फी आहे, इन्कम झालं, कोणाला तरी मी प्रवेश दिला, माझी शाळा आहे, मी एंट्रन्स फीज घेतली. आता नेहमी लक्षात ठेवा, क्रॉस पोस्टिंग होतं, आणि हे रिसिट आहे, रिसिट म्हणजे इन्कम, रिसिट म्हणजे मिळाले, तर त्याचं पोस्टिंग क्रॉस होतं म्हणजे इन्कमला जाणार आहे. आणि पेमेंटचं पोस्टिंग डेबिटला येणार आहे. पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर झालेले आहेत, एक्सपेन्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट मिळालं म्हणून हे इन्कमला. पिकनिक रिसिट, पिकनिकपासून रिसिट झालं म्हणजे पिकनिकचे पैसे मिळाले म्हणून ते इन्कमला. तर नेहमी लक्षात ठेवा, पोस्टिंग क्रॉस होणार आहे, तर ही आहे तुमची इन्कम साईड, म्हणून हे जाणार आहे इन्कमला. त्याच्यानंतर आहे रेंट पण तसाच विचार करायचा मला. आता हा आपण खर्चाला आलेला आहे, आपण किती एक्सपेन्सेस केलेले आहेत करंट इयरला तेच आपल्या एक्सपेंडिचर अकाउंटला यायला पाहिजेत. म्हणजे कुठं, तर ह्या अकाउंटच्या आउटर कॉलममध्ये ओन्ली करंट इयरचे एक्सपेन्सेस शो व्हायला पाहिजेत. मग काय करायचं, जे प्रिव्हियस इयरचे एक्सपेन्सेस आहेत ते आपण घ्यायचं नाही. हे प्रिव्हियस इयर आहे, तुम्ही इथं लिहू शकता प्रिव्हियस इयर, हे तुमचं 1920. लक्षात ठेवायचं करंट इयर कोणतं आहे, करंट इयर ह्याच्यावर डिपेंड असतं की जे रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिला आहे तो करंट इयर असतं. तर हे इयर संपलं 20ला, म्हणजे आपलं इयर चालू झालं 19ला, 19-20 हे तुमचं करंट इयर आहे. हे तुमचे एक्सपेन्सेस आहेत म्हणून हे येईल एक्सपेंडिचरला, म्हणून मी लिहिलं ई. अमाऊंट कोणती घेणार आहात, 54,300. हे 700 पण येणार नाहीत, हे 55,000 पण येणार नाहीत, तर ही अमाऊंट येणार आहे 54,300. तर लक्षात ठेवा, कारण फक्त मला करंट इयरचेच एक्सपेन्सेस शो करायचे आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे, एक्सपेन्सेस नाही,
तर ही काय आहे, एफ डीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, हे ॲसेटला जातं म्हणून मी इथं ए लिहिलं. आता आपण बॅलन्स शीट आत्ता प्रिपेअर करणार नाही म्हणून ह्याचं पोस्टिंग आज होणार नाही, फक्त तुम्ही तिथं ए लिहा. ए म्हणजे ॲसेट आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला ई लिहा. इन्शुरन्स विमाचा हप्ता भरला एक्सपेंडिचरला ई लिहा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला. पिकनिक एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. सॅलरी एक्सपेंडिचरला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. ॲडव्हर्टाइजमेंट 18-19 इज अ प्रिव्हियस इयरचा खर्च घ्यायचा का नाही, तर ह्याला स्किप करा. त्याच्यानंतर आहे बॅलन्स सी डी, क्लोजिंग बॅलन्स आपण घेतो, ओपनिंग घेत नाही, क्लोजिंग घेतो. हा ॲसेटला जाईल, कॅश इन हँड ॲसेटला, कॅश ॲट बँक ॲसेटला. तर अशा पद्धतीनं तुमचं याचं पोस्टिंग होणार आहे. आता आपण काय करणार आहोत, ॲडजस्टमेंट बघणार आहोत. ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर वॉज ₹7,000. आता मी तुम्हाला ॲडजस्टमेंट समजवणार. तर आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तर आपण ना थोडासा विचार करू इथं. आता तुम्ही बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत म्हणजे इथं आउटस्टँडिंग रेंट आहे. आता आपण पहिलं रेंट बघूया कुठं आहे, तर रेंट इथं आहे. आणि रेंटला काय करू, ह्या करंट इयरलाच आपण ह्याला स्टार करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे करंट इयरचं आउटस्टँडिंग जसं तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला करत होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करत होता, तसंच आपल्याला इथं पण करायचं आहे. रेंटमध्ये हे आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे आणि नेक्स्ट इफेक्ट त्याचा सरळ होतो. आउटस्टँडिंग ॲड करतो म्हणजे नेक्स्ट इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटला जातो. तर हे आपण नंतर बघू. आज आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही, फक्त एकच इफेक्ट आपण करणार आहोत कारण बॅलन्स शीट नाही आहे म्हणून. तर करंट इयरचं आउटस्टँडिंग आपण ॲड करणार आहोत इन्कम साईडला आणि हे एक्सपेंडिचर साईडला म्हणजे ह्या साईडला येईल आणि त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होईल, सेकंड इफेक्ट. तर ना मी आता तुम्हाला एक गोष्ट समजवते, खूप छान समजवते, लक्ष देऊन बघा. जे पण तुमच्या आउटस्टँडिंग असेल म्हणजे बघा आउटस्टँडिंग 2 प्रकारचं असतं. आपण एक ना समजवण्यासाठी आपण इथं बघू, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. शॉर्टकटमध्ये लिहिते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ह्या साईडला एक्सपेंडिचर असतात कारण डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून एक्सपेंडिचर. आणि ह्या साईडला तुमचं इन्कम असतं. ही आहे क्रेडिट साईड, ही आहे डेबिट साईड. तर आता ना मी तुम्हाला समजवते, काळजीपूर्वक बघा इथं काय होणार आहे. आता समजा आउटस्टँडिंग आहे, आपण इथं लिहिलं टू रेंट. तर रेंटचा अमाऊंट आहे इथं. तर काय करणार आहोत आपण, त्या रेंटमध्ये करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड करतो. करंट इयर आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग आपण ॲड करणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त करंट इयरचंच आउटस्टँडिंग ॲड होईल, बाकी जे पण तुम्हाला आउटस्टँडिंग दिलं असेल ते लेस होणार आहे. आउटस्टँडिंग 2च इयरचं असतं, एक प्रिव्हियस इयरचं असतं आणि एक करंट इयरचं असतं. पुढच्या वर्षाचं आपण देणं राहतो का, नाही. तर आउटस्टँडिंग म्हणजे कोणाचं तरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणाला तरी द्यायचे राहिलेत, मग कधीचं देणं राहू शकतं, एकतर मागच्या वर्षीचं म्हणजे प्रिव्हियस इयरचं किंवा करंट इयरचं. मग ते पण देणं असेल तर करंट इयर, ओन्ली करंट इयर ॲड, बाकी सगळं लेस. बाकीचं आउटस्टँडिंग आलं की डोळे झाकून ह्याच्यातून लेस करायचं. जर आलं तर, आज आलेलं नाही, फक्त करंट इयर लिहिलं म्हणून आपण हे रेंटमध्ये ॲड करणार आहोत. जर समजा असं लिहिलं असतं आउटस्टँडिंग रेंट फॉर द इयर 2018-19 प्रिव्हियस इयरचं असतं, तर ते मातिक लेस केलं असतं. हे लक्षात ठेवा, फक्त ओन्ली करंट इयर ॲड, बाकी सगळं लेस. एवढंच एक वाक्य लक्षात ठेवायचं. ॲडजस्टमेंट सगळ्या होणार आहेत तुमच्या. आणि समजा इन्कमला असतं, इन्कमला पण असंच असतं. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड झालं, इंटरेस्ट रिसिव्ड आणि तिची अमाऊंट आपल्याला मिळाली म्हणून तुम्ही इथं लिहिलं असतं. ह्याच्यात पण जर आउटस्टँडिंग असेल तर तुम्ही काय केलेलं असतं, आउटस्टँडिंग करंट इयरचं करंट इयर ॲड करायचं आहे, ओन्ली करंट इयर ॲड करायचं आहे. आणि मग इथं बाहेर येईल. जर अजून पुढं आउटस्टँडिंग असेल तर मग ते सगळं लेसच होईल, लेस आउटस्टँडिंग प्रिव्हियस इयर. आपण इथं लिहूया प्रिव्हियस इयर. नेक्स्ट इयरचं आउटस्टँडिंग नसतं, हे लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या खाली आणि समजा बघा आता ह्याचे उलट ॲडजस्टमेंट असतात.
करंट इयर ॲड फक्त करंट इयर लक्षात ठेवायचं, जसं की तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला करत होता तसंच करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड करायचं. करंट इयरचं इन्कम असेल आउटस्टँडिंग इन्कम, तर आउटस्टँडिंग इन्कम ॲड करायचं ओनली करंट इयर, बाकी सगळं लेस. आता ह्याच्या उलट जर समजा तुम्ही प्रीपेड असेल तर तुम्ही काय करायचा, प्रीपेड लेस करायचा. समजा रेंटवर प्रीपेड आहे तर लेस प्रीपेड. प्रीपेड म्हणजे पेड इन ॲडव्हान्स, ह्याला दुसरं नाव आहे पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स. तर मग हे तुम्ही काय करायचं, लेस करायचं. पण हे कुठलं, तर करंट इयर. करंट इयर हे लक्षात ठेवा. करंट इयरचं लेस करायचं आहे आणि मग खाली घेऊया आपण. आता बघा काय झालं, करंट इयरचं लेस आणि अजून दुसरं प्रीपेड दिलं तर ह्याच्या उलट करायचं आपण. करंट इयर लेस आणि मग दुसरे इयर असतील, प्रिव्हियस इयर असेल किंवा नेक्स्ट इयर असेल तर मातिक ते ॲड करायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रीपेड इयर आहे प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरचा असो किंवा प्रिव्हियस इयरचा असो. करंट इयर ओनली करंट इयर लेस, बाकीचं ॲड. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड, करंट इयरचं प्रीपेड लेस आणि ह्याच्या उलट बाकीच्या इयरचं करायचं आहे. तसंच इन्कमला पण सेम तीच प्रोसेस. जसं तुम्ही ह्या साईडला एक्सपेन्सेसला करता तसंच एक्सपेन्सेसला पण इन्कमला पण करायचं आहे. जर समजा प्रिव्हियस इयरचं इन्कम असेल तर लेस केलं आपण इथं, प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग लेस, करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड. आता समजा इथं पेड इन ॲडव्हान्स म्हणत नाहीत तर रिसिवड इन ॲडव्हान्स म्हणतात, तर आपण लेस करतो रिसिवड इन ॲडव्हान्स. रिसिवड इन ॲडव्हान्स, ह्याला दुसरं नाव आहे प्री रिसिवड. हे काय करतो आपण, ह्याच्यातून लेस करतो. आता हे फक्त कुठलं आहे तर करंट इयरचं, हे लक्षात ठेवायचं. करंट इयरचं रिसिवड इन ॲडव्हान्स आपण लेस करणार आहोत. आणि मग दुसऱ्या इयरचं दिलं असेल तर समजा फॉर एक्झाम्पल प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर, तर मग ते ॲड करायचं, ह्याच्या उलट करायचं. करंट इयर लेस, बाकी सगळं ॲड. एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, म्हणजे तुमच्या 4-5 ॲडजस्टमेंट एकाच वेळी होणार आहेत. एकाच वाक्यात लक्षात ठेवायचं. करंट इयरचं आउटस्टँडिंग ॲड, बाकी सगळं लेस. करंट इयरचं प्रीपेड लेस, बाकी सगळं ॲड. उलट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. इन्कमला आणि एक्सपेंडिचरला एकच रूल आहे. तर मग आपण काय करणार आहोत, इथं आउटस्टँडिंग रेंट आहे, रेंटला स्टार करून घेतला, ॲड होणार आहे. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला होईल. एंट्रन्स 60% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. हे ॲडजस्टमेंट 100% तुमच्या बोर्डाच्या पेपरला असणार आहे. फक्त नंबर आणि एंट्रन्स फीजच्या ऐवजी दुसरं कोणतं पण नाव येऊ शकतं इन्कमचं. तर याचा अर्थ आहे की जी एंट्रन्स फीज आहे, प्रवेश शुल्क आहे, ते काय केलं, 60% जे अमाऊंट आहे त्याचं भांडवलीकरण केलं, म्हणजे कॅपिटलाइज केलं. तर एंट्रन्स फीजला काय करायचं आहे, इन्कमला असेल बघा एंट्रन्स फीज, त्याला स्टार करायचं आहे आणि त्यातली 60% अमाऊंट कॅपिटलमध्ये ॲड होते. बट आज आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करणार नाही, त्यामुळे ते बॅलन्स शीटला तुम्हाला आज दिसणार नाही. बट जर बॅलन्स शीट सांगितली असती तर कॅपिटलमध्ये हे अमाऊंट तुमची ॲड झाली असती, कारण त्याचं भांडवलीकरण केलं म्हणजे भांडवलात रूपांतर केलं. इकडं एंट्रन्स फीजमधून लेस करायचं आहे, एंट्रन्स फीजमधून लेस होणार आहे आणि कॅपिटलमध्ये ॲड होणार आहे. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर. आता माहिती आहे करंट इयरचं आउटस्टँडिंग आपण ॲड करणार आहोत आणि बाकीच्या अदर इयरचं एक आउटस्टँडिंग आपण लेस करणार आहोत. तर सबस्क्रिप्शन आहे करंट इयरचं, त्याला स्टार करा. 1 लाखावर आउटस्टँडिंग आहे, 1 लाख सबस्क्रिप्शन आहे, त्याच्यावर आउटस्टँडिंग 20,000 आहे. आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. सेकंड इफेक्ट सरळ म्हणजे ॲसेटला होणार आहे. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड आपण लेस करतो. इयर नाही दिलं म्हणजे ते करंट इयरच आहे, लक्षात ठेवायचं. जेव्हा इयर देतात तेव्हा समजायचं की ते मागच्या किंवा पुढच्या वर्षाचं आहे. तर इथं सांगितलेलं आहे इन्शुरन्सला आपण स्टार करू. हे प्रीपेड आहे, प्रीपेड ह्याच्यातून लेस होणार आहे आणि सेकंड इफेक्ट क्रॉस होतो, म्हणजे तुमचं हे ॲक्च्युली इन्शुरन्स डेबिट साईडला येणार आहेत पोस्टिंगला आणि त्याचा इफेक्ट परत ॲसेटला होईल. तर आता आपण काय करू, आन्सर सॉल्व करायला सुरुवात करू. आपण स्टार केलेले आहेत, त्याच्याखाली एक एक लाईन आपल्याला सोडायची आहे. तर डायरेक्ट आता इन्कम अँड एक्सपेंडिचरला वर लाईन सोडायची गरज नाही. तर मग काय करूया, आपण इथं क्वेश्चन समोर ठेवूया आणि पोस्टिंगला सुरुवात करू.
पहिला आहे बॅलन्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक घ्यायचा नाही, कारण तो ओपनिंग आहे. आपण क्लोजिंग बॅलन्स शो करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बट ओपनिंग बॅलन्स शो करायचा नाही. तर सबस्क्रिप्शन इन्कम आहे, तर आपण इन्कमला लिहिणार आहोत. इन्कम साईडला इथं लिहायचं बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन पाहिजे तर तुम्ही इथं लिहू शकता करंट इयर, किंवा इयर पण लिहू शकता, की जे दिलेलं आहे ते इयर इथं आपल्याला लिहायचं आहे. तर तुम्ही इयर पण लिहू शकता, किंवा हे पण करू शकता. करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे 1,00,000 इनरला, कारण त्याला स्टार आहे म्हणून आपण आतमध्ये लिहिणार आहोत 1,00,000 रुपीज. 1,00,000 रुपीज. आता आपल्याला नेक्स्ट पोस्टिंग, हे जे 21-22चं दिलं आहे ते लायबिलिटीला जाणार आहे, बट आपण बॅलन्स शीट ओपन नाही केली म्हणून हे बॅलन्स शीटला दिसणार नाही. त्याच्यानंतर आहे डोनेशन जर्नल. ह्याच्या खाली आपल्याला एक लाईन सोडायची आहे. तुम्ही 2 लाईन सोडल्या तरी चालतील, जर तुम्हाला इयर वगैरे लिहावं लागतं म्हणून. तर त्याच्या खाली आपण लिहिणार आहोत डोनेशन. अमाऊंट आहे 25,000 आउटरला. इथं जनरल लिहायची गरज नाही, तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता जनरल. त्याच्यानंतर आहे एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज स्टार आहे म्हणून आतमध्ये लिहा 15,000. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. एक लाईन सोडा, 2 सोडल्या तरी चालतील, कारण इयर लिहावं लागतं म्हणून. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800. त्याच्यानंतर आहे पिकनिक रिसीट बाय $20,000 इन्कमला. रिसीट म्हणजे मिळाले म्हणून आपण इन्कमला त्याचं पोस्टिंग केलं. पोस्टिंग संपलं तरी पण एकदा चेक करा. पिकनिक रिसीट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, एंट्रन्स फीज, डोनेशन, करंट इयरचं सबस्क्रिप्शन झालं. आता पेमेंटला बघा, रेंट घेताना कुठलं घेणार आहोत आपण? करंट इयरचं. टू रेंट करंट इयरचं आहे 54,300. त्याला स्टार आहे म्हणून आतमध्ये घ्या 54,300. हे करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे रेंटचा. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट ॲसेटला येतं. त्याच्यानंतर ह्याच्याखाली आपल्याला 1-2 लाईन सोडा, त्याच्या खाली लिहा टू सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे 8,000 आउटरला, कारण त्याला स्टार नाही म्हणून 8,000. त्याच्यानंतर आहे टू इन्शुरन्स. इन्शुरन्सला स्टार आहे. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 12,000 आतमध्ये. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. इन्शुरन्सला एक लाईन, एकच्या ऐवजी 2 सोडा, त्याच्या खाली प्रिंटिंग अँड स्टेशनरी. $6,000 आउटरला. त्याच्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस 18,000 आउटरला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000 आउटरला.
त्याच्यानंतर बॅलन्स ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही कारण ते प्रिव्हियस इयरचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ॲसेटला जाईल. तर हे झालं आपलं पोस्टिंग. तरी पण आपण चेक करू. रेंट झालं, सन्ड्री एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज राहिलं बघा. असं काही नाही काहीतरी चुकून राहतं. सॅलरीज आहे 20,000. आउटरला ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झालं, ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही, बॅलन्स आहे. तर आपलं हे झालं पोस्टिंग. आता आपण ॲडजस्टमेंट करणार आहोत. ॲडजस्टमेंट नंबर 1. ॲडजस्टमेंट बघा इथं सांगितले आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर 7,000. आउटस्टँडिंग ॲड करणार आहोत आपण रेंटमध्ये. तर रेंटची अमाऊंट आहे आपण इथं बघू. रेंट तुम्ही कुठं लिहिलं आहे, एक्सपेंडिचरला लिहिलं आहे. आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 7,000. ब्रॅकेटमध्ये तुम्ही इयर लिहू शकता. करंट इयर आहे 2019-20. तर ही अमाऊंट येईल. ॲड करतो आहे, नीट लक्षात ठेवा कारण चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून. 300, 7 आणि 4 11, 61,300. तर ह्याचा सेकंड इफेक्ट तुमच्या बॅलन्स शीटला होणार आहे. जर समजा तुमची बॅलन्स शीट इथं खाली असती, म्हणजे ह्या साईडला लायबिलिटी साईड असते आणि ह्या साईडला ॲसेट साईड असते, म्हणजे ह्याचा इफेक्ट सरळ होतो. जे पण आपण ॲड करतो त्याचा इफेक्ट सरळ होतो, म्हणजे ते तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलं असतं असं सरळ. आणि ह्या साईडला आउटस्टँडिंग आलं तर त्याचा इफेक्ट सरळ म्हणजे इथं ॲसेट साईड असते, इथं झाला असता. बट आपल्याला आज बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही म्हणून आपण ह्याचा सेकंड इफेक्ट करत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 60% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. जी एंट्रन्स फीज आहे त्याचं भांडवलीकरण करा, म्हणून ह्याच्यातून जाणार आहे. ही जी 15,000 रुपये मिळालेत ते काय करायचे आहेत, आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत कॅपिटलला. म्हणजे इथून जाणार पैसे आणि कॅपिटलमध्ये ॲड होणार. कॅपिटल तुमच्या लायबिलिटीला असतं. जर समजा इथं बॅलन्स शीट असती तर इथं काय असतं, कॅपिटल ह्याच्यामध्ये ॲड झालं असतं कारण त्याचं रूपांतर आपण भांडवलात केलेलं आहे. एंट्रन्स फीचं जे पण पैसे मिळाले ते सगळे एंट्रन्स फीचे, त्यातले 60% अमाऊंटचं आपण कॅपिटलाइज केलं म्हणून इथून लेस होणार आहे. लेस कॅपिटलाइज, 60% कॅपिटलाइज. तर 60% कसं काढलं बघा. 15,000 इंटू 60%. 15,000वर 15,000वर 60%. 15,000 इंटू 60%. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या एका झिरोला हा एक झिरो गेला. 6 झिरो जा 0, 6 झिरो जा 0, 5 6 जा 30, 6 1 जा 6, 6 प्लस 3 9. 9,000 रुपीज काय आहे तुमचं, ह्यातलं इथून लेस होणार आहे कारण त्याचं रूपांतर भांडवलात करायचं आहे. म्हणजे इथून जाणार आणि कॅपिटलमध्ये ॲड होणार. तर अमाऊंट किती येते बघा. 9 किती 15, तर 9 6 15, इथे येईल 6,000 बाहेर येतील. हे कळालं का बघा. 6,000 तुमच्या आउटरला येतील. तर ह्याचा जो सेकंड इफेक्ट आहे कॅपिटलाइज्ड, जे पण आपण लेस करतो त्याचा इफेक्ट क्रॉस होतो, म्हणजे ते कॅपिटलमध्ये ॲड झालं असतं. त्याच्यानंतरचे ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹20,000. सबस्क्रिप्शन करंट इयरचं आहे. आउटस्टँडिंग ॲडच होतं म्हणजे फक्त ओनली फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग इयर लिहूया आपण इथं 2019-20 किंवा तुम्ही करंट इयर पण म्हणू शकता. अमाऊंट आहे 20,000. 20,000 ॲड करा. 1,20,000. सबस्क्रिप्शनच्या समोरल्या 1,20,000 ही काय आहे, सबस्क्रिप्शनची फी. ॲड केलं की इफेक्ट सरळ होतं. म्हणजे जर समजा ह्याच्या खाली बॅलन्स शीट असती, इथं तुमची ॲसेट साईड असती, इथं लायबिलिटी असते, म्हणजे ह्याचा इफेक्ट ॲड केलं की सरळ होतं. म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला आलं असतं कारण ते मिळणार आहे म्हणून. ॲसेटचा अर्थ आहे जे मिळणार आहे आपल्याला किंवा जे आपल्याजवळ आहे ते आपली ॲसेट असते. तर हे मिळणार आहे म्हणून ॲसेटला वर्गणी मिळणार आहे. करंट इयरची 20,000 रुपये मिळायची राहिली म्हणजे मिळेल असा याचा अर्थ आहे. तर ह्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला झाला असता, बट आपण बॅलन्स शीट ओपन केलेली नाही म्हणून ह्याचा सेकंड इफेक्ट केलेला नाही. त्याच्यानंतर आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड आपण लेस करतो. प्रीपेड लेस प्रीपेड
इथं ब्रॅकेटमध्ये टाकायचं इयर 2019-20 करंट इयर आहे किंवा तुम्ही करंट म्हणू शकता. अमाऊंट आहे 1000 लेस केल्यानंतर बाहेर येईल 11,000. तर ह्याचा इफेक्ट लेस केलं की इफेक्ट क्रॉस होतो. इथं ॲसेट साईड असते तुमची, म्हणजे असं ॲसेटला गेलं असतं क्रॉस. तर आज आपल्याला बॅलन्स शीट ओपन नाही केली म्हणून ह्याचा सेकंड इफेक्ट मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, आता आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करताना इथं ना व्यवस्थित करा, कारण इथं प्रॉफिट जास्त होत नाही, कारण प्रॉफिटसाठी संस्था स्थापन झालेलीच नसते मुळात. त्याच्यामुळे तुम्हाला डेबिटची आणि क्रेडिटची टोटल करायची आहे. आपण पहिलं क्रेडिटची टोटल करून घेऊ, किती येते बघू. बट तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जे पण वर्किंग करायचे ते हाताने करा. तुमच्या जेवढं तुमच्या हाताने करता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा, आणि हातानेच करणं जास्त सोयीचं राहील तुम्हाला. तर आपण इथं करून घेऊया. पहिला आहे 1,20,000 प्लस 25,000 प्लस 6,000 प्लस 4,800 प्लस 20,000 1,00,000. आपण इथं वर्किंग करून घेऊ. 1,75,800 ही क्रेडिटची टोटल आहे. 1,75,800. आता आपण डेबिटची करूया, किती येते बघू. 61,300 प्लस 8,000 प्लस 11,000 प्लस 6,000 प्लस 18,000 प्लस 13,000 प्लस 20,000. टोटल आली तुमची 1,37,300. ही आहे डेबिटची. डेबिट साईड कमी आहे, तर आपण काय करणार आहोत, डेबिट साईडला लेस करणार आहोत. म्हणून थोडं बुक साईडला ठेवते. आता बघू, आपण ह्याच्यातून क्रेडिट साईडची टोटल मायनस करू. -1,75,800. अमाऊंट आली 38,500. तर हा आहे तुमचा सरप्लस. म्हणजे आपण पहिलं काय करू, ह्याला क्लोज करून घेऊ. जी मोठी अमाऊंट आहे, मोठी कोणती आहे, 1,75,800. 1,75,800. क्रेडिटची टोटल जास्त आहे, तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत. 1,75,800. आता आपल्याला काय करायचं आहे, जो डिफरन्स आला तो डेबिटला लिहायचा आहे, त्याला म्हणायचं आहे सरप्लस. आणि ब्रॅकेटमध्ये नुसतं सरप्लस लिहिलं तरी चालेल, त्याला स्टार करा, किंवा तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे लिहिलंच पाहिजे असं काही नाही आहे, नाही लिहिलं, फक्त सरप्लस लिहिला तरी चालेल. 38,500. आता जर तुम्ही डेबिटची टोटल केली तर बरोबर 1,75,800च येणार आहे. तर आता ना, जेव्हा तुम्हाला मी ह्याच्या पुढचे नेक्स्ट लेसन शिकवायला सुरुवात करेन, म्हणजे ॲडमिशन असेल वगैरे, तर तेव्हा तुम्हाला असं वेगळं वेगळं क्लोज करताना कसं सोप्या पद्धतीनं क्लोज करायचं आहे विदाऊट कॅल्सीचा उपयोग करता, आणि लवकर कसा इझिली आपल्याला क्लोज कसा करता येईल, डिफरन्स कसा फाईंड करता येईल, हे शिकवणार आहे. पण हा लेसन थोडा मोठा आहे, किंवा ह्याची जी टोटल आहे मोठी आहे, ते लगेच तुम्हाला ती मेथड आत्मसात होणार नाही. म्हणून मी नेक्स्ट लेसनमध्ये तुम्हाला त्यात अशा लॉजिक सांगणार आहे की ज्यानं तुमचं अकाउंट लगेच क्लोज होईल आणि डिफरन्स पण लगेच तुम्हाला शोधता येईल. तर मी ह्या मेथड्स तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेसनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.